हॅलो. तर आम्ही मंदिराच्या वरती आलो आहोत. म्हणजे खालून एक दरवाजा आहे, तिथून वरती घुसल्याने इकडून आल्यानंतर दरवाजाची एंट्री सुरू होती. एक तिकडून आहे, एक इकडून आहे. तिकडे समोरच्या समोर एक टाकी आहे आणि तिकडे समोरच्या समोर एक मंदिराचं हे आहे. मग आम्ही आत्ता चाललो आहोत रेनबो कडे. मग रेनबो मध्ये काय आहे ते कळण्यासाठी आम्ही रेनबो मध्ये गेलो. मग आम्ही रेनबो मध्ये काय काय आहे ते कळण्यासाठी रेनबो मध्ये काय नाही, थोडं अर्ध किंवा पाणी आहे. आणि ह्याच्या बाजूला गेलं तरी इकडं काम चालू आहे आणि तिकडं आहेत गाय म्हशी काय असेल ते तिकडं आहे. तर आम्ही आता पुढच्या बाजूला आलो आहोत. समोरच्या समोर काहीतरी आहे, त्याला आम्ही जवळ जाऊन करणार आहोत. काय माहित ते आम्हाला पण माहिती नाही. पहिल्यांदा या मंदिरामध्ये घुसून आम्ही काय केलंय की नाही, दर्शन केलंय काय केलंय काय माहित. तर याच्यात काय नाहीये, फक्त एक जेवढी असेल तेवढी गुफा आहे आणि त्याच्या दुप्पट इकडं एक मोठी नदी आहे. नदीमध्ये पाणी जास्त आहे, गवत आहेत खाली आणि पुढे सगळे घर आहेत. एवढं अजून भरपूर मंदिरात आहे. समोर एक मंदिर आहे, तिकडं खाली कुत्रे बसलेले, भरपूर काय आहेत. इथं मोठी तुळशी आहे. आता खालचं तुम्हाला नारळ दाखवणार आहे. तर इकडे या. इकडे पूजागिरी आग काहीतरी जमा झाली आहे. इथं नदीचा नजारा आहे. इकडं पण तेच आहे आणि इकडं जाळ्या आहे वगैरे आलेले आहे. आणि त्याच्या समोरच एक मंदिर आहे, गणपती. मग तर आता आम्ही जाणार आहोत खाली. खालचा नजारा पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. खालचा दरवाजा कुठे आहे आम्हाला शोधावा लागणार. खालचा दरवाजा इथून आहे आणि वरती यायचा पण इथूनच रस्ता आहे. तर तिकडं आपण भरपूर जागा बघितली आहे आणि इकडे मोठं तुळशी आहे आणि हे दाखवलेलं की तुम्हाला आहे. मग त्याच्या इकडं त्याच्या इकडं एक मंदिर आहे. तिथं मंदिर आहे शंकराचं मंदिर आणि त्याच्या माग नंदी. मग तर इकडे जवळच्या जवळ आल्यावर इकडे एक झाड आहे आणि इकडे मोठंसं काहीतरी आहे. आणि मग इकडं समोरच एक नदी आहे. समोर नदी आहे. ती नदी थोडीशीच खोल. तर आता जाणार आहोत आम्ही गाडी. म्हणजे गाडी कुठली आहे तुम्हाला माहितीच असणार आहे. तर ती गाडी कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे का? आमच्या इथं भेटायला घरी राहायला बंडू काका आले
त्यांची काकाची गाडी इकडं समोरच्या समोर उभी राहिली आहे. पुढे कमीत कमी एक ड्रायव्हर बसू शकतो, म्हणजे इकडं एक ड्रायव्हर बसू शकतो, त्याच्या बाजूला 2 जण बसू शकतात आणि मग या साईडला अजून 3 जण किंवा 4 जण बसू शकतात. आणि ही डिक्की आहे, या डिक्कीमध्ये माणसं पण राहिलेले बसू शकतात आणि त्याच्यात नेमकं सामानही भरू शकतात.